हिजाबच्या मुद्द्यावरून विरारमधील विवा लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर बतूल हमीद यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं आता खळबळ माजली आहे। कर्नाटकमधल्या हिजाब वादानंतर कॉलेज विश्वस्तांकडून छळ होत असल्याचा आरोप प्राचार्यांनी केलाय। मात्र कॉलेज व्यवस्थापनानं हे सगळे आरोप फेटाळून लावले। विरारच्या विवा लॉ कॉलेजच्या मुस्लिम प्राध्यापिका डॉक्टर बतूल हमीद यांनी कॉलेजच्या वातावरणाला कंटाळून राजीनामा दिल्यानं खळबळ उडाली आहे। प्राध्यापिकेच्या राजीनाम्याचा संबंध कर्नाटकच्या हिजाब प्रकरणाशी लावला जातोय। 2019 पासून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर बतूल हमीद यांनी ईमेलद्वारे कॉलेज मॅनेजमेंटला आपला राजीनामा पाठवला। कर्तव्य बजावत असताना त्रास होत असून कॉलेज विश्वस्तांकडून माझा छळ केला जातोय, मात्र मी न्यायासाठी लढेन अशी प्रतिक्रिया त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे। मुझे जरा बताइए ना, मतलब क्या मामला क्या हुआ था, मतलब कैसे ये शुरुआत हुई थी? मामला यही हुआ है कि जब 2019 में मैंने कॉलेज ज्वाइन किया, दो साल तक तो कुछ प्रॉब्लम नहीं था, 2-2.5 साल तक कुछ प्रॉब्लम नहीं था। लेकिन जब ये कर्नाटक का इशू हुआ तो मैनेजमेंट ने मुझे मेंटली हैरेस करना शुरू कर दिया। मेंटली हैरेस करना शुरू कर दिया। इसके अंदर शुरुआत उन्होंने की कि पहले तो नॉन कोऑपरेशन शुरू कर दिया उन लोगों ने कि एक प्यून मुझे जो हेल्प करता था वो हेल्प करना, उसने कैरी बैग करना भी बंद कर दिया। मुझे कुछ लोग मिलने आए, दाऊद इबोरा के लोग थे, वो मुझे मिलने आए और उसका इन लोगों ने ये इशू बनाया कि मैं अपना रिलीजन प्रोपोगेट कर रही हूँ कैंपस के अंदर, और इस तरह से उन लोगों ने एक के बाद एक एलिगेशंस मेरे पे लगाने शुरू कर दिए थे। और वो किसी न किसी तरीके से मुझे उसमें लाके मुझे फायर करते। उसके पहले ही मैंने फिर अपनी डिग्निटी एंड कल्चर को बचाने के लिए मैंने रिजाइन किया। दरम्यान केलेले आरोप चुकीचे आणि निराधार असल्याची प्रतिक्रिया कॉलेजचे विश्वस्त आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिलेली आहे। गेली 3 दशकं जवळपास 35 वर्ष होत आली आमची संस्था चालू आहे आणि त्या संस्थेमध्ये आजपर्यंत अशी तक्रार कधीही कोणी केलेली नाही। तर एखाद्या मुस्लिम संस्थेमध्ये जेवढे मुस्लिम स्टाफ म्हणजे लेक्चरर असेल, स्टाफ असेल किंवा विद्यार्थी नसतील ना, तेवढे माझ्या संस्थेमध्ये लोक काम करतायत, विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। हे त्यांच्या धर्माप्रमाणे काय तो हिजाब असेल, बुरखा, हिजाब लांबची गोष्ट, बुरखा घालून येतात, त्यांच्याबद्दल कधी ऑब्जेक्शन नाही झालं। हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर पोलिसांनी कॉलेजमध्ये जाऊन चौकशीही केली। या प्रकरणी प्राचार्यांकडून कुठलीही तक्रार दाखल केली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। मात्र एका मुस्लिम प्राध्यापिकेनं राजीनामा दिल्यानं विरारमधलं हे हिजाब प्रकरण आता चिघळण्याची शक्यता आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार।